लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रामध्ये पोषक वातावरण. उद्या मान्सून अंदमान निकोबारमध्ये येण्याची दाट शक्यता. बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळाची स्थिती. येत्या 6 जून रोजी कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागानं मान्सूनबाबत वर्तवला अंदाज. मुंबईहून अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची जलवाहतूक 26 मे पासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र सागरी मंडळानं हा निर्णय घेतलाय. पुण्याच्या पुरंदरमध्ये वादळी वारे आणि पावसाचा कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमाला फटका. वादळी वाऱ्यामुळे मांडव फाटला. आजपासून सुरू होणार कीर्तन महोत्सव. पुण्याच्या इंदापुरातील कचरवाडीमध्ये वादळी वारे आणि पावसामुळे घरावरील पत्रे उडाले. वाऱ्याच्या वेगानं भिंत कोसळून 1 जण जखमी. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. लातूर जिल्ह्यामधील उदगीर, चाकूर, रेणापूर आणि ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा. पुढील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नांदेड तालुक्यामधल्या पिंपळगाव कोरका परिसरात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये अतोनात नुकसान. विद्युत पोल मोडले. शिवारातील 4 ते 5 झाडं उन्मळून पडली तर 1 झाड अंगावर पडल्यानं गायीचा मृत्यू. जळगावच्या चाळीसगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. तापमान वाढीचा भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम. तीव्र उष्णतेमुळे शेती पिकांवर ताण वाढला. गडचिरोली जिल्ह्यामधील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. धानाच्या आधारभूत किमतीमध्ये यावर्षी 72 रुपयांची दरवाढ. कापसाचे दर 557 रुपयांनी वाढले. केंद्र सरकारनं केली आधारभूत किमतीमध्ये वाढ. गोंदिया जिल्ह्यामधील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या हमीभाव वाढीबाबत नाराजीचा सूर. 23 वर्षामध्ये धानाच्या हमीभावात केवळ 1891 रुपयांची वाढ. खतं बियाण्यांचे दर चौपट झाल्यानं उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ. अकोल्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणं विक्रीला सुरुवात. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरामध्ये बियाणं उपलब्ध होणार. आवश्यक कागदपत्रांसह बियाणं खरेदी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. नवी मुंबई एपीएमसीमध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या किमती वाढल्या. येत्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलांची आणखी दरवाढ होण्याची शक्यता. उन्हाळा कांद्याला प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं विक्री. कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावं. जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा. शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू. मान्सूनपूर्व मशागतींना वेग. शेतकरी पुन्हा सज्ज. नांगरणी, वखरणी तसंच बांध दुरुस्तीची कामं युद्धपातळीवर सुरू. भंडाऱ्याच्या कारधामध्ये काँग्रेसचं जलसमाधी आंदोलन. आंदोलनामध्ये काँग्रेस नेते नाना पटोलेंसह खासदार प्रशांत पडोळे सहभागी. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये पीक विमासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. आंदोलन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला. रसवंतीच्या गाडीवर गर्दी वाढली. पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ राहण्याचा अंदाज. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा. जिल्ह्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढता उकाडा. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त. लिंबू पाणी, ताक, उसाच्या रसाला मागणी वाढली. नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांवर स्थिर असल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा. मात्र आर्द्रता कमी असल्यानं उकाडा कायम असून रस्त्यांवर शुकशुकाट. उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतमध्ये उष्माघात कक्ष स्थापन. मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताई मंदिर परिसरामधील बॅक वॉटरची पाणी पातळी उष्णतेमुळे 80% घटली. पूर्वी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत असलेलं पाणी आता मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं वारकरी भाविकांना स्नान करणंही झालं कठीण. वाशिम शहरातील हिंगोली नाका ते रेल्वे स्टेशन रोड परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला मोठी गळती. 2-3 दिवसांपासून पाणी गळती होत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. एकीकडे शहरातील नागरिकांना 10 ते 12 दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना नगर परिषदेचं दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 41.43% वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं चिंता वाढली. मराठवाड्याच्या पाणीपुरवठ्यावर ताण वाढण्याची शक्यता. परभणीच्या सावरगाव तांडा गावात भीषण पाणी टंचाई. गावाला टँकरनं पाणी पुरवठा करण्यात यावा. गावकऱ्यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. बोरवेल आटल्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट. मोदींच्या आवाहनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सराफा बाजारामध्ये शुकशुकाट. सोन्याच्या दरामध्ये 900 रुपयांची घसरण होऊन सुद्धा ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली.
कोल्हापुरात सोन्याच्या दरानं प्रतितोळा 1,59,000चा टप्पा गाठला. 2 दिवसामध्ये सोन्याच्या तब्बल 13,000ची वाढ. मोदींचे आवाहन आणि वाढत्या दरवाढीमुळे सराफा बाजारात शुकशुकाट. रायगड जिल्ह्यामध्ये सीएनजी पंपावर वाहनांची प्रचंड गर्दी. कुलाड, इंदापूर, माणगाव आणि लोडेरे परिसरातील सीएनजी पंपांवर गॅसचा तुटवडा. सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. जळगावच्या कुसुंबाजवळील पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला. शहराबरोबरच ग्रामीण भागातील पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. साठा संपल्यानं पेट्रोल पंप बंद. जळगावच्या चाळीसगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. दरवाढीनंतरही शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाच्या घरी सीबीआयकडून चौकशी. संचालकाच्या कोचिंग क्लासमध्येही सीबीआयनं चौकशी केली. लातूरमध्ये सीबीआयनं नीट प्रकरणी आतापर्यंत 6 जणांची चौकशी केली आहे. नितीन गडकरी खंडणी प्रकरणामध्ये दोघांना 5 वर्षांचा सश्रम कारावास. जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. गडकरींकडे 100 कोटींची खंडणी मागून दिली होती. जीव मारण्याची धमकी. नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणी आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद पूर्ण. 4ही आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळले. नीट पेपरफुटी प्रकरणी धनंजय लोखंडेला सीबीआय कोठडी. धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. परभणीमध्ये सततच्या बदलत्या वातावरणाचा संत्रा शेतीला फटका. शेकडो हेक्टर संत्रा शेती नष्ट होण्याच्या मार्गावर. संत्रा पिकाला अनुकूल असं वातावरण मिळत नसल्यामुळे झाडं वाळून गेली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी ज्वारीची आवक वाढली. दररोज साधारणतः 700 ते 1000 क्विंटल ज्वारी विक्री. ज्वारीला अवघा 1800 ते 2200 रुपये भाव. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामधल्या बाजार समितीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. ग्रामीण भागातील नवतरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी आंबा महोत्सव भरवण्यात आला. अहिल्यानगरच्या राहता बाजार समितीमध्ये कांद्याला कवडी मोल दर. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघणार नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. चांगल्या कांद्याला 1200 रुपये क्विंटल तर साधारण कांद्याला अवघे 200 ते 300 रुपये भाव. अहिल्यानगर पालिकेची महासभा संख्याबळाअभावी तहकूब. 68 पैकी केवळ 5 नगरसेवक सभेला उपस्थित. भाजप राष्ट्रवादी अहिल्यानगर महापालिकेमध्ये सत्ता. बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान. साताऱ्यामधल्या भुईंजमध्ये नितीन गडकरींचा सामाजिक पुरस्कारानं गौरव. ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. राऊतांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. राऊतांनी ट्विट करत भारतीय युवकांची बदनामी केल्याचा आरोप. राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. तेजस्वी सातपुतेंची पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. करात प्रकरणाचा एसआयडी तपास सातपुतेंकडेच राहणार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.